Welcome my dear friends. Today we are going to learn the next concept and that is slope. Slope ज्याला आपण मराठीमध्ये चढ असं म्हणतो. ठीक आहे, चढ म्हटलं किंवा स्लोप म्हटलं की आपल्या लक्षात येतात असे रस्ते की जिथं काय आहे अशा पद्धतीने रस्ता वरती चढलेला आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने रस्ता असं वरती गेलेला आहे त्याला आपण स्लोप म्हणतो. म्हणजे कसं की समजा आपण रेग्युलर अशा पद्धतीने चालतो, या रस्त्यावर समजा तुम्ही चालत आहात तर या ठिकाणी तुम्हाला काही जास्त एफर्ट्स करायची गरज नाही. पण हा रस्ता ज्यावेळेस असा होतो त्यावेळेस तुम्हाला काय करावं लागतात, काही एफर्ट्स तुम्हाला तुमचे एक्स्ट्रा तुमची पॉवर किंवा एनर्जी काय करावं लागतं तुम्हाला इथं स्पेंड करावी लागते. ठीक आहे, सो यू कॅन सी इन युअर बुक ऑल्सो स्लोप ऑफ लाईन तुम्हाला कन्सेप्ट दिली आणि त्या ठिकाणी अशाच प्रकारचं काय केलेलं आहे इमेज दिलेली आहे. व्हेन वी वॉक ऑन अ प्लेन रोड वी नीड नॉट एक्सर्ट much efforts but while climbing up a slope we need more efforts. म्हणजे ज्यावेळेस आपण असं चालतो त्यावेळेस आपल्याला गरज नाही काही एनर्जी लावायची, पण ज्यावेळेस आपल्याला डोंगर चढायचा किंवा असा कुठलाही स्लोप चालायचा, चढ ज्यावेळेस आपल्याला पार करायचा आहे त्यावेळेस आपल्याला इथं मात्र आपल्याला थोडी एनर्जी काय करावी लागते, लावावी लागते. ओके, आणि याचं रिझन जर आपल्याला विचारलं तर सायन्स आपल्याला याचं रिझन काय सांगतं, बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटेशनल पॉवर. म्हणजे जी गुरुत्वाकर्षण शक्ती आहे ती तुम्हाला काय करत असते, मागं खेचत असते त्या पद्धतीने. ठीक आहे, सो इन कोऑर्डिनेट जॉमेट्री स्लोप ऑफ अ लाईन इज अन इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट. आता याच्यात हा जो आहे ना हा काय आहे, स्लोप आहे. मग हा स्लोप कुठं झालाय तर हा डेफिनेटली काय झालेला आहे, एक्स ऍक्सिसला या ठिकाणी स्लोप झालेला. म्हणजे याला आपण एक्स ऍक्सिस पकडू आणि हा या ठिकाणी असा तयार होतो. मग मला सांगा हा स्लोप असा पण होईल, हा असा पण होईल, असा पण होईल, इकडं पण हा स्लोप असू शकतो, इकडं असा पण असू शकतो. बरोबर आहे, हे सगळे स्लोप आहेत, हे सगळे स्लोप आहेत. फक्त आपल्याला समजून घ्यायचं की स्लोप कशा प्रकारचे आहेत किंवा स्लोप कसा तयार होतो किंवा तो स्लोप किती आहे वगैरे वगैरे कसं काढायचं हे आपल्याला समजून घ्यायचं. इन कोऑर्डिनेट ज्योमेट्री स्लोप ऑफ अ लाईन इज अन इम्पॉर्टंट कन्सेप्ट. ओके, वी विल लर्न इट थ्रू द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. तुम्हाला खाली एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे त्याच पेज नंबर वरती. ओके, सो त्याच्यामध्ये काय केलं पहा, एक्स वाय ऍक्सिस दोन्ही काढलेले आहेत. ठीक आहे, सो पहा अशा पद्धतीने तुम्हाला एक्स ऍक्सिस काढून ठेवलेला आहे, तसंच वाय सुद्धा काढून घेतलेला आहे आणि त्यात काय केले त्यांना काही लाईन्स काढलेली, एकच लाईन काढली सॉरी, या पद्धतीने याच्यावरती वेगवेगळे पॉइंट्स घेतलेले. ओके, याच्यावरती काय केलं त्यांना समजा ई डी सी असे काय केलेत पॉइंट्स घेतलेले सगळे. ठीक आहे, आणि हे जे पॉइंट्स आहेत, हे जे पॉइंट्स आहेत त्या पॉइंटचा पुन्हा रेशिओ काढलाय. तो रेशिओ कसा काढलाय पहा, सपोज त्यांना या ठिकाणी पॉइंट ई घेतलेला आहे ज्याचे कोऑर्डिनेट 6,7 दिलेले. ठीक आहे, त्याच्यानंतर त्याच्या खाली जो आहे तो डी घेतलेला आहे. ठीक आहे, 4,4 घेतलाय. नंतर पुन्हा सी घेतलेला आहे या ठिकाणी ज्याचे कोऑर्डिनेट्स 2,1 अशा पद्धतीने घेतलेले. तसंच खाली आपण गेलो की पुन्हा इथे या ठिकाणी बी घेतलेला आहे ज्याचे कोऑर्डिनेट्स त्यांना 0,-2 घेतलेले. तसंच बॅक अजून गेलो का खाली इकडे या ठिकाणी ए घेतलेला आहे ज्याचे कोऑर्डिनेट्स -2,-5 असे घेतलेले आहेत. ठीक आहे, आणि पुन्हा काय केलंय त्यांना फक्त रेशिओ फाइंड आउट केला. रेशिओ कशाचा पहा लक्षात घ्या, याचा याच्याशी. म्हणजे कसा, सपोज आता आपण याला y1 y2 म्हणू, सॉरी x1 x2 म्हणूया, त्याला x1 y1 आणि x2 y2 तसंच x3 y3 अशा पद्धतीने नावं दिलेत आणि त्यांचा रेशो तुम्हाला पुढच्या पेजवर आय थिंक त्यांना काढून दिलेला आहे. तर त्याच्यामध्ये पहा रेशो कसा काढलाय ते क्लिअर करा. याला आपण म्हटलंय y1 - y2 अपॉन x1 - x2 या पद्धतीने त्यांना रेशिओ काढला आणि सगळ्यांचा रेशिओ सेम आलाय. म्हणजे कसं पहा, आता या ठिकाणी y1 y2 आपण हे पकडूया थोडा वेळ. ठीक आहे, सो y1 y2 म्हणजे हा y1 हा झाला y2. क्लिअर, म्हणजे काय झालं 7 - 4 या ठिकाणी डायरेक्ट आपण करूया. 7 - 4 दॅट विल बी 3 आणि 6 - 4 दॅट विल बी 2 म्हणजे 3/2 आलं. तसंच पुन्हा म्हणजे हा झाला या दोघांचा रेशिओ, या दोघांचा झाला तो की त्याला 3/2 आला. आता आपण या दोघांचा काढून बघूयात काय होतंय. तर या ठिकाणी काय करणार तुम्ही y2 - y3. ओके, y2 - y3 अपॉन मग काय घेणार पुन्हा x2 - x3. ओके, व्हॉट 4 - 1 y2 y3 आणि 4 - 2 4 - 2. उत्तर पुन्हा एकदा काय येतं पहा 3/2. तोच रेशिओ आला. ठीक आहे, आणि तुम्हाला पुढे एक ऍक्टिव्हिटी दिली, त्यांनी एक कॉलम दिलेला, त्या कॉलम मध्ये जर तुम्ही सगळं सॉल्व्ह करत गेलात तर सगळ्यांचा रेशिओ सेम येणार आहे. कारण काय, त्याचं रिझन असं आहे की ऑल द पॉइंट्स आर ऑन द सेम लाईन. सगळेच्या सगळे पॉइंट्स काय आहेत एकाच लाईन वरती आहेत. मग हे जे आपण काढतोय ना, हे जे काढतोय ना दॅट इज कॉल्ड स्लोप. यालाच आपण काय म्हणणार आहोत, स्लोप म्हणणार आहोत. म्हणजे आपल्याला स्लोप कसा काढायचा हेही कळालं. ओके, रेशिओ कोणाकोणाचा घ्यायचा हेही लक्षात आलं. फक्त लक्षात घ्यायचं की वाय कोऑर्डिनेट वरती आणि एक्स कोऑर्डिनेट आपल्याला काय घ्यायचं आहे, खाली घ्यायचं आहे. सो
हा जो स्लोप आहे, स्लोप कशाने इंडिकेट करतात तर यम या लेटरने इंडिकेट केला जातो स्लोप. ओके, याचा फॉर्म्युला आपल्याला माहित झाला, y1 मायनस y2 डिवाइड बाय x1 मायनस x2. आता तुमच्या डोक्यात असं आलं असेल की y2 मायनस y1 केलं तर चालेल का? चेक करून बघूया, चाललं तर ठीक आहे. ओके, आपण इथं बघूयात आता y2 मायनस y1 करायचा विचार आपला, म्हणजे 4 मायनस काय करणार आपण 7 घेणार. तसंच इकडे 4 मायनस काय घेणार 4 मायनस 6 घेणार. पहा बरं काय येतं -3 अपॉन -2. दोन्ही मायनस आहेत म्हणजे 3/2 चालते की. ठीक आहे, म्हणजे हे y1 y2 इकडे तिकडे झालं तरी नो प्रॉब्लेम. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे, पण हा x वरती नाही गेला पाहिजे किंवा x च्या जोडीला y नाही गेला पाहिजे. x ला xच राहिला पाहिजे, y ला yच राहिला पाहिजे. यू कॅन सी ऑन पेज नंबर 117 वरती तुम्हाला काय दिलेलं आहे पहा, इफ x1 y1 अँड x2 y2 आर एनी 2 पॉइंट्स ऑन लाईन, कोणतेही 2 पॉइंट्स आहेत लाईनवरचे, अँड लाईन द रेशिओ ऑफ y2 मायनस y1 y1 मायनस y2 घ्या. ठीक आहे, y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1 इज कॉल्ड द स्लोप ऑफ लाईन L. त्या लाईन L चा तो काय झाला, स्लोप झाला. लक्षात ठेवा, या लाईनचा स्लोप आहे तो. ही जी लाईन आहे ना आपण ज्याला L म्हणतोय, ठीक आहे, तर ही जी लाईन आहे या लाईनचा स्लोप झाला. मग एक लक्षात घ्या गोष्ट तुम्ही, की जर समजा एकाच लाईनवर सगळे पॉइंट्स असतील तर त्यांचा स्लोप वेगळा कसा असेल. ओके, सगळ्यांचा स्लोप सारखाच असेल ना. कारण हा अँगल इथं जेवढा अँगल झालेला आहे तोच अँगल इकडे सुद्धा तोच अँगल असतो. जरी हे किती जरी वाढत गेलं तरी अँगल तोच राहतो. अँगल बदलतो का? नाही. तसं स्लोप सुद्धा बदलत नाही. ती कन्सेप्ट आपल्याला तिथं पाहायची आहे. त्याच्यानंतर तुम्ही पुढच्या पेजवर गेलात की ऍक्टिव्हिटी सेकंड तुम्हाला दिलेली आहे. यू कॅन सी. ओके, म्हणजे स्लोपचा फॉर्म्युला आपल्या लक्षात आला, y2 मायनस y1 डिवाइड बाय x2 मायनस x1. जर x1 आधी घेतला तर वरती y1 सुद्धा आधी घ्या. ठीक आहे, आणि त्याला डिनोट करतात यम ने. क्लिअर. ओके, ऍक्टिव्हिटी सेकंड काय दिले पहा, तुम्हाला तसंच x आणि y ऍक्सिस दोन काढलेले आहेत त्यांना, पुन्हा एकदा तसंच आहे. ठीक आहे, आता जर आपण याचा विचार केला तर त्यांना अशी एक लाईन घेतलेली आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर त्यालाच इंटरसेक्ट करणारी या ठिकाणी एक दुसरी लाईन घेतलेली आहे. अशा पद्धतीची फिगर्स थोड्याफार वेगळ्या दिसू शकतात तुम्हाला. ठीक आहे, तसंच पुन्हा यानं काय केलेलं आहे, अशा पद्धतीने इकडे गेलेली आहे. ओके, या ठिकाणी सी पॉईंट दिलाय 3,4. ठीक आहे, हा जो आहे बी तो आहे 6,1. ठीक आहे, बी. आणि खाली ए जो घेतलेला आहे या ठिकाणी ए, या ठिकाणी बी नाव देतो मी. ए जो आहे तो 4,0 आहे. आणि इकडे जो राहिला आता एक राहिला आहे इथं डी राहिला आहे. सुरुवातीला आपण इथं डी घेऊया, थोडासा लांब आहे हा, लक्षात घ्यायचंय तुम्हाला. -1,0 कोण आहे हा, डी आहे. ठीक आहे, तर हे जे तुम्हाला पॉइंट दिले, आता एक लक्षात घ्या की जर समजा तुम्ही या लाईनचा स्लोप काढायचा म्हटलं, ही लाईन, ओके मी कुठली म्हणतोय पहा, ही लाईन जर स्लोप, या लाईनचा जर स्लोप काढला तर काय येतो, आपण डायरेक्ट काढूयात. आता 1 - 0 करा, 1च येणार आहे. 6 - 4 करा, बघा मी ह्याच्यातून हे मायनस केले, याच्यातून हे करा, किती आलं 1/2. क्लिअर. इथं निगेटिव्हचा काही संबंध नाही. आता मी स्लोप काढतो या लाईनचा, पहा मी काय म्हणतोय या लाईनचा. मग मी काय करेल इथं पहा, आता 4 - 1 किती झाला, हा जो आला तो स्लोप कोणाचा आला पहा, लक्षात घ्या. दिस इज द स्लोप ऑफ दिस लाईन. वाटल्यास आपण याला एम म्हणूयात आणि ही जी लाईन आहे त्याला एन म्हणूयात. ठीक आहे, लाईन एम चा जो आहे तो किती आला 1/2 आला. या लाईनचा स्लोप किती आला 1/2 आला. आता आपण या लाईनचा स्लोप काढतोय एनचा, तर तो काय घेणार आपण 3,4 आणि 6,1. सो 4 - 1 काय होतं पहा 3 अगेन, आणि 3 - 6 काय येतो, दॅट विल बी -3. सॉरी, बरोबर आहे का पहा, 4 - 1 आला 3 आणि 3 - 6 दॅट विल बी -3. सो कॅन आय से इट इज -1. ओके, लक्षात घ्या या ठिकाणी स्लोप निगेटिव्ह आला, इथं कसा आलता पॉझिटिव्ह आलता. अजून एक ऑब्झर्वेशन पाहूयात आपण, या दोघाचा स्लोप कोडक या लाईनचा, म्हणजे ही जी लाईन आहे ना याचा. ठीक आहे, या ठिकाणी पहा किती 3,4 आणि इकडे काय आहे 1,0. मग 4 - 0 काय होतो 4 येतो. ओके, हा जो स्लोप आला -1 तो कोणाचा आला, या एन या लाईनचा आला -1. आता आपण या लाईनचा स्लोप काढतोय. क्लिअर. 4 - 0 काय आला 4 आला, आणि 3 - -1 काय आला पहा 3 - -1, म्हणजे हे मायनस प्लस होतं, म्हणजे काय झालं 3/4. सो कॅन आय से इट इज 1. येस, डेफिनेटली इट इज 1. आता लक्षात आलं असेल तुमच्या की हा जो अँगल आहे ना, हा एक्स ऍक्सिस बरोबर केलेला हा ऑप्टिव्स अँगल आहे.
हा कसा आहे पहा, नीट ऑब्झर्व करा काय म्हणतोय तो, तर तो डेफिनेटली ऑप्टिव्स अँगल आहे. आणि हे जे दोन आहेत, हा असू द्या किंवा हा असू द्या, एक्स ऍक्सिस बरोबर केलेला, हे दोन्ही कसले आहेत, ॲक्यूट अँगल आहेत. म्हणजे काय, एक ऑब्झर्वेशन, एक गोष्ट आपल्या लक्षात आली, जर समजा त्या लाईनने एक्स ऍक्सिसला जर ॲक्यूट अँगल केला तर तो पॉझिटिव्ह येतो स्लोप त्या गोष्टीचा. त्या लाईनचा तो जो सेगमेंट असेल त्याचा 100% स्लोप कसा येतो, पॉझिटिव्ह येतो. ओके, ॲक्यूट ऑलवेज पॉझिटिव्ह, ॲक्यूट ऑलवेज पॉझिटिव्ह. पण जर समजा ऑप्टिव्स जर असेल तर त्याचा काय येतो, नेगेटिव्ह येतो त्याचा स्लोप. लक्षात येते का पहा, अँगल जर ऑप्टिव्स असेल तर स्लोप कसा येतो त्याचा, निगेटिव्ह येतो. आणि अँगल जर समजा कसा असेल, ॲक्यूट असेल तर त्याचा स्लोप कसा येतो, पॉझिटिव्ह. म्हणजे थोडक्यात आपण म्हणतो ना की अतिशहाणा त्याचा बैल रिकामा, त्या पद्धतीनं जो जास्त शहाणपणा करायला जातोय कोण, ऑप्टिव्स अँगल, मी जास्त मोठा आहे जास्त मोठा आहे, निगेटिव्ह मध्ये जातो. ओके, आणि जो ससा आणि कासवाची शर्यत आपल्याला माहिती, ससा स्वतःला खूप शहाणा समजतोय, मी खूप पळतोय, मी चांगला राहणार आहे, आणि तो काय होतो मग, निगेटिव्ह, म्हणजे हरतोच ना शेवटी. आणि कासव ठरवतो की अरे आपली रनिंग तेवढी नाही, आपल्याला सातत्यानं चालत राहावं लागेल. आणि मग तो जो ॲक्यूट असतो तो थोडा हळूहळू चालू असतो त्याचं, आणि तो कसा असतो, पॉझिटिव्ह. म्हणजे इथं काय होतंय, ऑप्टिव्स अँगल झाला की त्याचा स्लोप निगेटिव्ह आला. म्हणजे आपल्या ऑब्झर्वेशनमध्ये आता बसलं हे. मग आता तुम्ही म्हणाल सर ठीक आहे, ओके, नो प्रॉब्लेम. आता आपल्याला ही गोष्ट लक्षात आली की या ठिकाणी जर लाईन असेल तर ही 100% हा काय झाला, स्लोप पॉझिटिव्ह आला. ठीक आहे, हा काय झाला, पॉझिटिव्ह आला, नो डाऊट. आणि हा इकडे आला काय झाला, हा 100% निगेटिव्ह आला, नो डाऊट. पण आता राहिल्या दोन गोष्टी. मग जर तो करेक्ट 90 डिग्री असेल तर काय, किंवा करेक्ट या एक्स ऍक्सिस वरती असेल तर काय. बरोबर, दोन गोष्टी राहिल्या. पॉझिटिव्ह एक असू शकतो स्लोप, निगेटिव्ह असू शकतो, हे सांगितलं मी. ॲक्यूट असेल तर पॉझिटिव्ह आणि ऑप्टिव्ह असेल तर निगेटिव्ह, क्लिअर. पण जर समजा, आता प्रॉब्लेम किंवा डाऊट कुठला आहे बघा आता आपल्याकडं, की जर समजा तो वाय ऍक्सिस सारखाच असेल, म्हणजे परपेंडिक्युलर असेल कोणाला, एक्स ऍक्सिसला, तर त्याचा स्लोप किती आणि याचा स्लोप किती. आपण एक काम करू ना, कुठलेही दोन पॉईंट घेऊयात ना. आता हे वाय ऍक्सिस आहे, म्हणजे याचा एक्स कोऑर्डिनेट काय असणार आहे, 0 असणार आहे. मग समजा मी या ठिकाणी 5,0 घेतला, ओके, आणि या ठिकाणी काय घेतलं, समजा मी 2,0 घेतला, हेच असणार आहेत कोऑर्डिनेटचे, काय अवघड याच्यात. आता आपण याचा स्लोप काढूयात, कुठलेही दोन पॉईंट असले स्लोप काढता येतो आपल्याला. चला, 0 - 0 काय येणार आहे बघते, पण 0. आणि 5 - 2 काय येणार आहे, 3. मला सांगायचं उत्तर काय येतं, डेफिनेटली याचं उत्तर काय येतं पहा. ओके, इथं आपण काय घेतो पहा, y2 - y1. किती आला y2 - y1 पहा. हा जो आहे हा किती आहे पहा, हा y2, बरोबर. हा y2 आहे का पहा बरं, डेफिनेटली रॉंग झालं आपलं. म्हणजे आपल्याला इथं काय घ्यावं लागेल, 0 जो आहे तुमचा एक्स आहे, एक्स कोऑर्डिनेट आधी घ्यावं लागेल. आणि या ठिकाणी मी पहा 5 घेतो. तसंच इकडं काय घेईल, 0,2 घेतोय. ठीक आहे, कारण आपण एक्स ऍक्सिसच्या ऐवजी वाय ऍक्सिसच आधी लिहिला. ठीक आहे, तर 0,5 आणि 0,2. आता आपल्या लक्षात आलं असेल की आपल्याला करायचंय काय माहितीये का, y2 - y1 किती आलं पहा, 5 - 2. आणि खाली 0 - 0 काय आलं पहा, 5 - 2 आलं, 3. डिवाइड बाय 0. मला सांगा कुठल्या तरी संख्येला आपण 0 ने डिवाइड करू शकतो का, आपल्याकडे तेवढी ताकदच नाही, आपण 0 ने डिवाइड करूच शकत नाही. कारण 0 1 जा 0च होतो, 0 100 जा 0च होतो. 0चा टेबल पुढे सरकतच नाही. ओके, एकलकोंडा आहे तो, एकटाच आहे. 0 1 जा 0, 0 2 जा 0, 0 3 जा 0. म्हणजे जर समजा सगळ्यात सोपा टेबल असेल तर तो कोणता आहे, 0चा. कारण 0 1 लॅग जा सुद्धा काय होतो, 0च होतो. ठीक आहे, म्हणजे याला आपण डिफाईन करू शकतो का, नाही. इट इज अनडिफाईन्ड. हा काय आहे, अनडिफाईन्ड आहे, आपल्याला याला डिफाईनच करता येत नाही. म्हणजे वाय ऍक्सिसचा स्लोप जो आहे तो आपल्याला सांगता येत नाही. फिनिश. वाय ऍक्सिसचा स्लोप आपल्याला सांगता येणार नाही. बरं ठीक आहे, चला, हा झाला अनडिफाईन्ड, नो प्रॉब्लेम. वायचा व्हॉट इज अबाउट एक्स, एक्सचा स्लोप काय चेक करू आपण. आता याच्यावर मी दोन पॉईंट घेतो कुठले तरी, समजा याचा कोऑर्डिनेट घेतला आपण. आता एक्स आधी घेऊया, 0,2,0 सॉरी 2x आहे आणि हा 0y आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण या ठिकाणी घेतलं, मी समजू सपोज 4,0 घेतोय. आता अजून एकदा आपल्या लक्षात आलं असेल, एक्स वाय फिनिश. y 0 पाहिजे, 0 घेतला आपण. इथं मगाशी चूक केली होती, आता केली नाही. ओके, चला, आता आपल्याला याचा काय करायचा, स्लोप काढायचा. तेच y2 - y1 म्हणजे 0 - 0 डिवाइड बाय 0 - 0 केलं, 4 - 2. 4 - 2 म्हणजे काय झालं, 4 - 2. सो कॅन आय से 0/2, येस.
0/2 म्हणजे काय असतं, तर 100% 0 असतं, कारण 2 झिरोचा काय होतो तुमचा, 0च होतो. म्हणजे याचा अर्थ याचा जो स्लोप आहे एक्स ऍक्सिसचा तो काय आला, 0 आला. स्लोप ऍक्सिस एक्स ऍक्सिसचा स्लोप 0 आला म्हणजे काय, एक्स ऍक्सिस हल्लाच नाही, तिथंच येतो, मग एक 0 अँगलच आला ना तो. ठीक आहे, म्हणजे आपण 4 गोष्टी क्लिअर केल्या. पहा कोणत्या कोणत्या 4 गोष्टी क्लिअर केल्या. जर समजा तुम्हाला स्लोप काढायचा ऍक्यूट अँगल असणाऱ्या लाईनचा, एक्स ऍक्सिसला ऍक्यूट असणाऱ्या, तर आपण असं म्हणूयात. आता पहा कशा पद्धतीनं, ठीक आहे, आपण कसं काढतो पहा. याचा जो स्लोप असतो याचा तो काय असणार आहे, 0 असणार आहे. याचा जो स्लोप असणार आहे तो पॉझिटिव्ह असणार आहे. किती असेल सांगता येत नाही, पण पॉझिटिव्ह असणार, हे फिक्स. याचा जो स्लोप आहे तो अनडिफाईन्ड आहे, आपल्याला सांगता येत नाही नेमका किती आहे. आणि जर तुम्ही याचा स्लोप काढायला गेलात तर त्याचा स्लोप कसा असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे. ओके, लक्षात आलं का पहा, 0, पॉझिटिव्ह, अनडिफाईन्ड, निगेटिव्ह, हे झाले स्लोप. मग आता तुम्ही म्हणाल की हे झालं स्लोप, आपण आता प्रत्येक वेळेस असंच स्लोप काढू शकतो का फक्त, म्हणजे असंच म्हणजे कसं कळलं का, फक्त प्रत्येक वेळेस याच्यावरती पॉईंट असतील त्याच्यानुसारच स्लोप काढता येतो का, नाही. आपल्याला स्लोप ट्रिग्नोमेट्रीचे जे काही रेशिओज आहेत किंवा गुणोत्तर आहेत ना त्याच्यानुसार सुद्धा काढता येतो. पण त्या ज्या गोष्टी आहेत त्या मला वाटतं आपण ट्रिग्नोमेट्रीमध्ये अजून आपल्याला त्या छान व्यवस्थित लक्षात येतील. आपण इथं पाहूयात फक्त की नेमका तो ठरवायचा कसा, ते आपल्याला त्याचे फॉर्म्युले असतील त्याच्यावरून आपण काढूयात, त्यात काही अडचण नाही. त्याच्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे कुठली पाहता, ओके, इन ट्रिग्नोमेट्री वी यूज राईट अँगल ट्रायंगल. ट्रिग्नोमेट्रीमध्ये आपण काय करत असतो, त्रिकोणमिती जे पुढचं चॅप्टर आहे त्याच्यामध्ये आपल्याला राईट अँगल ट्रायंगल वापरायचं असतो. तर राईट अँगल ट्रायंगलमध्ये काही रेशिओज आहेत, म्हणजे कशात, ट्रिग्नोमेट्रीमध्ये काही रेशिओज आहेत. साइन असेल, कॉस असेल, कोसेक असेल, टॅन असेल. तर ते टॅन जे आहे ना ते आपल्यासाठी इथे जास्त गरजेचं आहे, कारण टॅन जो असतो तो टॅन काय सांगतो माहिती आहे ना, टॅन सांगतो अपोजिट अपॉन ऍडजसेंट. टॅन काय सांगतो, अपोजिट अपॉन ऍडजसेंट, आणि त्याचा आपल्याला इथे वापर करावा लागतो ह्या स्लोप कन्सेप्टमध्ये. मग ह्याच्यात काही गुणोत्तर आहेत. आता आपल्याला लास्ट इयर सुद्धा आपण टॅन हे गुणोत्तर अभ्यासले 9th मध्ये, शेवटी आपल्याला ट्रिग्नोमेट्री चॅप्टर होऊन गेला. तर त्याच्यामध्ये आपण मला वाटतं फक्त साइन, कॉस आणि टॅन 3च गुणोत्तर अभ्यासली होती. त्यातलं जे टॅन गुणोत्तर आहे ना ते तुम्हाला महत्वाचं आहे. त्याच गोष्टी फक्त इथे येणार आहेत तुम्हाला, दुसरं काही नाही. म्हणजे त्याच्या ज्या 4 व्हॅल्यूज आहेत ना त्या जर तुमच्या माहीत असतील तुम्हाला, तर तुम्हाला याचं उत्तर काढता येणार आहे. म्हणजे काय की टॅन गुणोत्तर मला वाटतं तुम्हाला बुकमध्ये सुद्धा दिलेलं आहे हे. ओके, आय एम रीडिंग दिस. The tan ratio of an angle made by the line with the positive direction of x-axis is called the slope of that line. ओके, म्हणजे काय बघा, आता ही जी लाईन आहे, हा जो आहे, आता हे तुम्हाला खात्रीनं माहिती आहे की हा काय ऍक्यूट अँगल आहे, दिसता क्षणी दिसतो, याला आपण एक्स ऍक्सिस पकडूयात. तर ह्याचा जर रेशिओ काढायचा असेल, याचा जर स्लोप काढायचा असेल, तर आपल्याला करावं काय लागतं पहा, काय सांगितलंय, the tan ratio of an angle made by the line with the positive direction of x-axis. म्हणजे जर समजा हा अँगल तुमच्याकडे असेल तर फक्त समजा हा 30 डिग्रीचा आहे, तर तुम्हाला काय tan 30 डिग्री मांडला म्हणजे tan 30 ची जी काही व्हॅल्यू असेल तो असेल स्लोप. जर समजा हा 45 चा असेल तर tan 45 मांडला की tan 45 ची जी ट्रिग्नोमेट्रीमध्ये जी व्हॅल्यू असेल तर ती व्हॅल्यू म्हणजे त्याचा स्लोप झाला. जर तुम्हाला हा 60 डिग्री असेल तर tan 60 जो असेल ती त्याची व्हॅल्यू झाली. ठीक आहे, अशा पद्धतीने फक्त तुम्हाला 3 व्हॅल्यू जर तुमच्या माहीत असतील, पाठ असतील, तर त्याच्यानुसार तुम्ही डायरेक्टली ट्रिग्नोमेट्रीचा वापर करून काय करू शकता, ते स्लोप सांगू शकता. मग 30 डिग्रीची व्हॅल्यू काय, 40 डिग्रीची व्हॅल्यू काय, आणि tan 60 डिग्री. फक्त एक लक्षात ठेवा की tan म्हणजे अपोजिट आणि ऍडजसेंट असतं, आणि ह्या रेशिओचा वापर केला की त्या ज्या काही व्हॅल्यूज असतील, म्हणजे ह्या रेशिओचा वापर केला की आपण फक्त याच्या ज्या काही व्हॅल्यूज आहेत, तर tan 30 किती असतो, tan 45 किती असतो, किंवा tan 60 किती असतो, त्या व्हॅल्यू आपल्याला माहित असले की आपण ते लिहू शकतो. ठीक आहे, मग तुम्हाला प्रश्न असेल की मग यांच्या व्हॅल्यू काय आहेत नेमक्या. ओके, आता आपल्याला हे तर माहित झालं पहा, tan 0. आता tan 0 म्हणजे लक्षात आलं असेल कोणता, tan 0 म्हणजे कोणता म्हणता येईल आपल्याला, एक्स ऍक्सिस, कारण 0 डिग्री कुठं होतो, एक्स ऍक्सिसला होतो, आणि एक्स ऍक्सिसचा स्लोप काय आहे, 0 आहे. त्या विषय सोडून, आणि तुम्हाला हेही माहिती आहे की tan 90 जो असेल त्याचा किती आहे, अनडिफाईन्ड आहे, आपल्याला सांगताच येत नाही तो नेमका किती येते. ह्या 2 गोष्टी तर आपल्या आताच पाठ आहेत. मग आता हा जो 40 असतो ना, 45चा, तो करेक्ट मिडलला येतो, बरोबर आहे. 90 डिग्री म्हणजे हा मिडलला येतो, म्हणजे कसं कळलं का, या ठिकाणी राईट येतो.
जो किती असतो 1 असतो, जो किती असतो 1, म्हणजे याचं उत्तरही कळालं आपल्याला 1 असतं. आणि ह्या ज्या दोन व्हॅल्यू आहेत ना त्या सुद्धा काय असतात एकमेकांच्या इनव्हर्स असतात. म्हणजे कसं याची 1/√3 असते तर याची काय असते √3 असते. फिनिश. म्हणजे पाठ सुद्धा करायचं काय tan 30 ची व्हॅल्यू तुम्ही कुठं जरी गेलात तरी tan 30 जर तुम्हाला म्हणजे या ठिकाणचा अँगल जर किती दिलेला असेल 30 डिग्री दिलेला असेल तर ह्या लाईनचा स्लोप 1/√3 येणार. जर समजा हा 45 दिला असेल तर ही जी लाईन आहे किंवा हा जो सेगमेंट आहे, ही जी साईड आहे त्याचा स्लोप 1च येणार. आणि जर समजा ते 60 दिलेलं असेल तर त्याचा स्लोप किती येणार √3 हाच येणार. हे आपल्याला याच्यामध्ये काय करायचं समजून घ्यायचंय. आता माझा पुढचा एक प्रश्न म्हणजे या व्हॅल्यूज तुमच्या पाठ असल्या पाहिजे. ठीक आहे, 1/√3, 1 आणि √3 फक्त. ठीक आहे, तर या व्हॅल्यूज आहेत. ऍक्च्युअली या व्हॅल्यूज तुम्हाला पुढे येणार आहेत आणि लास्ट इयर सुद्धा हे बघितलंय. तुम्हाला आठवत असेल तर पहा. आपण साइन कॉस टॅन मध्ये पाहिलं होतं. साइन म्हणजे काय असतं, कॉस म्हणजे काय असतं किंवा टॅन म्हणजे काय, त्या तीनच गोष्टी वेगळ्या होत्या. आणि हा जो टॅन आहे ना तो ऍक्च्युअली काय असतं माहितीये का, साइन अपॉन कॉस अशा पद्धतीने आपण मांडत असतो. खूप सोपं आहे, अवघड असं काहीही नाही. ओके, आणि हे जरी लक्षात येत नसेल थोडा वेळ तरी हे पुन्हा हे लक्षात येणार आहे आपल्याला. फक्त इथं फक्त हे या तीनच व्हॅल्यू पाठ करायचे या चॅप्टरमध्ये. ट्रायगोनोमेट्रीचं करायचंय काय, फक्त या 3 व्हॅल्यू पाठ करायचे. पुढचा जो चॅप्टर आहे ट्रायगोनोमेट्री खूप मजेशीर चॅप्टर आहे. ठीक आहे, तर त्यावेळेस आपण त्याला अजून डीप मध्ये पाहूया. आता पुढची कन्सेप्ट काय पण मला सांगा. आता आपल्याला हे तर माहिती झालं. या ठिकाणी मी अशी एक लाईन काढली तर या लाईनचा स्लोप आता तुम्ही तोंडी सांगू शकता इट इज पॉझिटिव्ह. द स्लोप ऑफ दिस लाईन डेफिनेटली पॉझिटिव्ह. वाय? बिकॉज इट क्रिएट्स less than 90 degree means it is acute angle, so therefore the slope of this line must be positive. कसला असला पाहिजे, पॉझिटिव्ह असला पाहिजे. ओके, मग मला सांगा मी यालाच आणखीन एक लाईन अशा पद्धतीने पॅरलल काढली. कन्सिडर करा पॅरलल जरी दिसत नसेल तरी. ठीक आहे, सपोज ही लाईन आणि ही लाईन दोन्ही लाईन एकमेकींना कशा आहेत पॅरलल आहेत. सपोज m पॅरलल n. ठीक आहे, अशी सिच्युएशन आहे. तर मला सांगा याचा जेवढा अँगल असेल तेवढा हा अँगल असेल का? Oh, when the lines are parallel, then their corresponding angles are equal. It means हे corresponding angle झाले. आता मला सांगा जर अँगल इक्वल असतील तर स्लोप वेगळा असण्याची काही गरज नाही. म्हणजे लक्षात आलं आपल्या की when the lines are parallel to each other, then their slopes are also equal. त्यांचे स्लोप सुद्धा कसे आले 100% इक्वल आले. ठीक आहे, पण कधी सिच्युएशन काय आहे लक्षात घ्या. when the lines are parallel, जर लाईन्स पॅरलल असतील तर त्यांचा स्लोप सुद्धा कसा असतो इक्वल असतो दोन्ही लाईन्सचा. ठीक आहे, म्हणजे एका लाईनचा जरी स्लोप दिलेला असेल तुम्हाला तरी दुसऱ्या लाईनचा स्लोप न देता सुद्धा दिलेला आहे हे लक्षात ठेवावं. ठीक आहे, याचा स्लोप समजा तुम्हाला दिलेला आहे. याचा स्लोप सपोज आपण करूयात 1/√3 आहे. बघा आता मी तुम्हाला दिलंय काय 1/√3. आता 1/√3 म्हणले की लगेच तुमच्या डोक्यात आलं पाहिजे 1/√3 कशाची व्हॅल्यू होती 30 ची, म्हणजे हा 100% 30 डिग्री असला पाहिजे. ठीक आहे, आता हा पण जर 30 डिग्री असेल तर याचा सुद्धा स्लोप 1/√3 असला पाहिजे. जर समजा फक्त रूट समजा या पद्धतीने मी असं इकडे घेतला असता. ठीक आहे, आता ऍक्च्युली हा 60 डिग्री असण्याची शक्यता जास्त वाटते. ओके, खाली असता जर 30 असता तर. ठीक आहे, पण आपल्या लक्षात एक राहिलं आता की हा 30 डिग्री असेल तर याचा स्लोप 1/√3 असणार आहे. हा 60 डिग्री असला की याचा स्लोप √3 असणार आहे. हा 45 असला की याचा स्लोप किती असणार आहे 1 असणार आहे. ह्या गोष्टी आपल्या क्लिअर झाल्या पाहिजेत. आता आपण काय शिकलो की when the lines are parallel then their slopes are also equal. किंवा जर स्लोप इक्वल असतील तर लाईन एकमेकींना 100% कशा असणार आहेत त्या पॅरलल असणार. ही एक कन्सेप्ट आपण त्याच्यामध्ये क्लिअर करतोय. त्याच्यानंतर पुढे जे येते तुम्हाला रिमेंबर दिस मध्ये जे दिले ते खूप महत्वाचं आहे. लक्षात घ्या काय दिले पहा. द स्लोप ऑफ एक्स ऍक्सिस. वी नो व्हॉट इज द स्लोप ऑफ एक्स ऍक्सिस. एक्स ऍक्सिसचा स्लोप काय 0, कारण तो पुढे जातच नाही. कसा चढ म्हणता येईल. आपली जी रेग्युलर रस्ता असतो ना आपला विदाउट स्लोप, तो रस्ता म्हणजे काय असतो लक्षात येतं का एक्स ऍक्सिस असतो. आणि तो कुठं वर चढलेलाच नाही तर त्याला स्लोप कसं काय म्हणणार. प्लेन रस्ता तुम्ही म्हणणार का वाव किती छान स्लोप आहे. कसं चालेल. स्लोप म्हटलं की आपल्या घरात सुद्धा ना ते गवंडी लोक जे असतात ना ज्यावेळेस ते फरशी बसवतात घरातली त्यावेळेस त्या घरातल्या फरशीला सुद्धा स्लोप करतात थोडा. ठीक आहे, म्हणजे जेणेकरून ते दरवाजाकडे पाणी निघेल. धुणं वगैरे जर झालं तर ते बरोबर काय होतं फरशी वगैरे धुतली तर ते पाणी निघून जाऊन स्लोप केला जातो थोडासा. ठीक असतो स्लोप तिथं. ठीक आहे, तर ती गोष्ट आपल्या लक्षात घ्यायची. आणि जर समजा सरळ असेल रस्ता कुठेही चढ नाहीये तर तो काय असणार आहे 0 असणार आहे त्याचा स्लोप. म्हणजे तो एक्स ऍक्सिस असणार आहे. देअरफॉर द एक्स ऍक्सिस द स्लोप ऑफ एक्स ऍक्सिस इज 0. मला सांगा एक्स ऍक्सिसचा स्लोप 0 आहे. एक्स ला जी लाईन पॅरलल आहे त्याचा स्लोप काय असेल.
डेफिनेटली झिरोच असेल, कारण आत्ताच आपण बघितलंय पॅरलल लाईन्स असतात त्यांचा स्लोप सारखा असतो, मग ते एक्स असो नाही तर वाय असो. ठीक आहे, म्हणजे याचा स्लोप जेवढा असेल तेवढाच याचा झिरो म्हणल्यावर याचा सुद्धा झिरो. क्लिअर? ओके. त्याच्यानंतर पुढची कन्सेप्ट, जर समजा त्याच लाईन्स एक्स नसून वाय ऍक्सिसच्या लाईन्स असतील तर काय? डेफिनेटली ह्याचा सांगता येत नाही, याचा सुद्धा स्लोप सांगताच येणार नाही. का? कारण ती वायला पॅरलल आहे. ठीक आहे, म्हणजे हा झिरो आहे, झिरोच्या नादी लागणारी माणसं सुद्धा झिरोच असणार ना. ह्याचं तर सांगताच येत नाही नेमकं काय करतोय, त्याच्या बरोबरची लोक सुद्धा आपण म्हणणार ह्याचं पण सांगता येत नाही हा काय करतोय, कारण दोघंही सारख्याच राशीचे. ठीक आहे, म्हणजे दोघंही सारखेच आहेत अशा पद्धतीने आपण सांगू शकतो. म्हणजे काय की द स्लोप ऑफ एक्स ऍक्सिस अँड एनी लाईन पॅरलल टू एक्स ऍक्सिस इज झिरो. मग ती लाईन एक्स ऍक्सिस असेल आणि त्याला एक पॅरलल असेल तरी तो झिरो. मग त्या लाईन्स किती असू दे तर, की असं नाही की फक्त तेवढीच एकुलती एक नाही, किती लाईन काढा तुम्ही त्या सगळ्यांचं स्लोप झिरोच असणार. आणि वाय तसं सेकंड स्टेटमेंट काय म्हणते, द स्लोप ऑफ वाय ऍक्सिस अँड एनी लाईन पॅरलल टू एक्स ऍक्सिस कॅनॉट बी डिटरमाइंड. तुम्हाला त्याचा स्लोप सांगता येत नाही. ठीक आहे, अशा पद्धतीने हे जे आहे ते बेसिक आहे कशासाठी, तुमच्या 5.3 साठी. तर ही जी स्लोप कन्सेप्ट आहे ती आपल्या लक्षात घ्यायची आणि त्याच्यानुसार आपण काय करणार आहोत, पुढचे एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत. आय थिंक फर्स्ट क्वेश्चन माहिती असावं म्हणून तुम्हाला फक्त त्याची ओळख करून देतो. काय म्हणते, angles made by the line with the positive direction of x axis are given, find the slope of these lines. 45, 60 आणि 90. मी तुम्हाला जे म्हटलं तर तेच दिले, त्यात 30 दिलेलं नाही, त्यांना 90चा तर आपल्याला माहिती, 90 म्हणलं की त्याचा स्लोप आपल्याला डिटरमाइन करता येत नाही, सांगता येत नाही. ओके, तर ह्या ज्या आहेत त्या खूप बेसिक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला 5.3 सोडवण्यासाठी खूप गरजेच्या आहेत. ओके, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांबरोबर आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.